महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष सध्या एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला आणि आता प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाला नेमावं याचा तिढा अधिक गडद होत चाललाय। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 16 जागांवर समाधान मानावं लागलं। हा पराभव पक्षासाठी मोठा धक्का होता। पक्षश्रेष्ठींनी पक्षाची उभारणी करण्यासाठी तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला, पण यात एक मोठा अडथळा निर्माण झालाय। चला हे सगळं समजून घेऊया। सतेज पाटील लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी उत्सुक असलेले नेते, परंतु काँग्रेसने त्यावेळी नाना पटोले यांच्यावर विश्वास दाखवला आणि आता विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर सतेज पाटील यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्राधान्याने विचारलं गेलं। मात्र त्यांनी या पदासाठी आपली असमर्थता दर्शवल्याचं बोललं जातंय। सतेज पाटील यांनी नकार दिल्यानंतर दुसरं नाव होतं अमित देशमुख यांचं, पण त्यांनी सध्या प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारायला नकार दिल्याचं बोललं जातंय। एका वरिष्ठ नेत्याने सांगितल्याप्रमाणे या पदाला येणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि संघटनेच्या वाढीच्या मोठ्या आव्हानांमुळे ही भूमिका घेतली जात नाहीये। सतेज पाटील आणि अमित देशमुख यांच्या नकारानंतर या पक्षानं ओबीसी नेत्यांवर लक्ष केंद्रित केलंय। यशोमती ठाकूर ज्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आणि माजी विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे। लोकसभेत चांगले यश मिळाल्यानंतरही विधानसभेत अपयशामुळे नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला होता, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये, कारण नवीन प्रदेशाध्यक्ष ठरल्याशिवाय राजीनामा स्वीकारणं अशक्य आहे। काँग्रेसचा प्रत्येक महिन्याचा खर्च जवळपास 30 लाख रुपयांच्या आसपास आहे। दिल्लीकडून मिळणाऱ्या मदतीशिवाय हा भार सहन करणं कठीण आहे आणि म्हणूनच प्रदेशाध्यक्ष होणं हे केवळ एक पद नसून आर्थिक संघटनात्मक जबाबदाऱ्यांचं मोठं ओझं असल्याचं देखील बोललं जातं। काँग्रेससाठी हे या काळातलं मोठं आव्हान आहे। पराभवानंतर उभारी घेण्यासाठी पक्षानं योग्य नेतृत्वाची निवड करावी लागेल। पक्षाला नवीन दिशा मिळावी यासाठी योग्य पावलं उचलणं देखील तितकंच गरजेचं आहे। मात्र या सगळ्याविषयी तुमचं मत काय? प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाला पाहायला आवडेल? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर।